नमस्कार. IPL 2026 साठी हे ग्राउंड जे दिसतंय हे टोटली रेडियस आपण बघू शकतो की 5 ते 6 एकर. याच्यामध्ये पूर्णतः इंजिनिअरिंग प्रमाणे काम चालू आहे. याच्यामध्ये मार्कआउट चालू आहे की बाबा स्पीच कशा पद्धतीने असायला पाहिजे, म्हणजे बाउंड्री कुठं जाते ह्या पूर्णतः हे इंजिनियर लोक येऊन याचं मेजरमेंट घेऊन इथं IPL 2026च्या मॅचेस भरवण्यासाठी पूर्ण कष्ट घ्यायला चालू आहे. आपण टीम बघू शकतो की बाबा पूर्ण तळागाळातली टीम आलेली आहे. तळागाळातली म्हणजे असं की पूर्ण विचारपूर्वक करून हे स्टेडियम बनवायला चालू आहे. हे स्टेडियममध्ये आपण बघू शकतो पूर्णतः स्टेडियम आता इथं साईडला काय होणार, पब्लिक वगैरे बसून म्हणजे चेअरिंग वगैरे करणार. आणि हे जे दिसत आहेत आपल्याला हे पूर्ण प्लेयरच आहेत. फक्त आता अशा पद्धतीनं मध्ये आहेत की हे फक्त मार्कआउट टाकायले. आपण हे प्लेयर आहेत आपल्या इथं, म्हणजे जसं की विराट कोहली असतात, ते विराट कोहलीसारखे हे प्लेयर आहेत. त्या प्लेयरला आपण म्हणजे थोडं कसं विचारूया बाबा आपलं काय म्हणजे नियोजन काय आणि कशा पद्धतीने आपण खेळणार आहे. सर्वांची प्रकृती ठीक राहण्यासाठी व्यायाम करणं किंवा खेळणं आवश्यक आहे. त्यासाठी आपण आपले सर्व मित्र कंपनी येतात की सगळ्यांनी ठरवलं की आपण थोडंसं प्रकृतीवर लक्ष देऊया. त्याकरिता आपण आता ग्राउंड बनवले. तिथं पूर्ण काटड होती पहिले, ते सगळं साफ करून घेतलंय आणि ग्राउंड बनवून तुम्ही प्रयत्न काय केले बाबा ही सगळे म्हणजे हे सगळ्याला मोटिवेट करणं म्हणजे सध्याच्या कंडिशनमध्ये म्हणजे सोपं नाही. म्हणजे आता हे असे हे आपण बघू शकता प्लेयर जे आहे ते पूर्ण वयस्कर आहेत, परंतु त्यांना मोटिवेट करण्याचं काम यांनीच केलं. म्हणजे ग्राउंडचं म्हणजे साफसफाई करणं, JCB लावणं किंवा लोलर आणून चोपणं. हे जे आपण बघतोय हे लाल माती, हे लाल माती आणून टाकलेली आहे. लाल मातीमध्ये पण आपण बघू शकतोय बाबा प्लेअरला कुठल्याही पद्धतीची दुखापत होऊ नये, कारण चांगले मास्टर माइंड प्लेअर आहेत इंटरनॅशनल लेवलचे, परंतु खेळता येतं ग्राउंड लेवलला. ह्या पूर्ण प्लेअर बघू शकतो हे बसलेले पण प्लेअर आहेत. इंटरनॅशनल लेवलचे नाहीत काय, पण चांगल्यापैकी खेळतात सर्वजण. हे नॅशनल इंटरनॅशनल लेवलचे प्लेअर आहेत. हे म्हणजे पूर्ण बारकाईनं लक्ष करून हे म्हणजे पाहणी करतायत की बाबा खरंच एका रेषेत हे लाईनिंग मारण्यासाठी इंजिनियर लोक आहेत. हे मोठे म्हणजे जसं की पुण्यामध्ये मोठे मोठे बिल्डिंग उभा राहतात तसेच इंजिनियर आहेत आमच्या भागातले. पण ते स्टेडियम जे उभं राहतंय आमचे म्हणजे हे पण प्लेयरच आहेत आमच्या सोबत आहेत. त्यांनी पण खूप कष्ट घेतलेले बाबा हे ग्राउंड म्हणजे क्लीन करण्यासाठी. त्यांचे आपण म्हणजे थोडं कसं मनोगत आपण ऐकून घेऊया. तुम्ही बोला, तुम्ही म्हणजे याच्यासाठी काय प्रयत्न केले बाबा हे स्पीच तयार करायला किंवा प्लेयर तयार करायला. पंचायत समिती अंतर्गत पंचायत समितीच्या बाजूला अगोदर हे ग्राउंडच होतं, पण ह्याच्यानंतर ग्राउंडमध्ये खूप म्हणजे बाबळी वगैरे सगळ्याच आईचं निर्माण झालेलं होतं. तर सगळ्या बाजूनी स्वच्छता करून सगळ्या कर्मचाऱ्यांनी आपण एक मनावर घेतलं आणि हे ग्राउंड साफ करून एक क्रिकेटचं स्टेडियम तयार झालेलं आहे आता सध्या. म्हणजे अशा पद्धतीने की बाबा जसं म्हणजे मला नोकरी जेवढी प्यारी आहे तेवढं माझं आरोग्य पण प्यार आहे, त्याच पद्धतीनं आपण खेळणं पण गरजेचं. म्हणजे दिवसेंदिवस आपले काय होतं प्रत्येकाची प्रकृती जी आहे ते म्हणजे खालावत जाईल किंवा आपण दिवसभर काम करतो स्ट्रेस होतो, त्याच्यासाठी दिवसातून कमीत कमी 1 तास खेळणं किंवा व्यायाम करणं हे आरोग्यदायीमध्ये सांगितलं जातं किंवा कुठल्याही क्लासेसमध्ये सांगितलं जातं की याच पद्धतीनं आपण हे ग्राउंड तयार केले बाबा कर्मचाऱ्यांना. म्हणजे शासकीय वेळ संपल्याच्या नंतर या ग्राउंडमध्ये 1 तास म्हणजे क्रिकेट खेळून किंवा व्हॉलीबॉल असतील अशा प्रकारचे गेम खेळून 1 तास आपण म्हणजे स्वतःच्या आरोग्यासाठी देण्यासाठी की असे प्लेयर आपण तयार केलेले आहेत. आपण बोलू शकताय बाबा नेमकं काय म्हणजे विषय काय तुमचा. आमच्या तब्येतीसाठी फिटनेससाठी एकदम योग्य मार्गदर्शन चालू आहे आमच्या BDO साहेबांच्या अध्यक्षाखाली. यांचं म्हणजे काय विषय आहे की बाबा BDO साहेबांनी काय सांगितलं की बाबा प्रत्येक कर्मचारी त्यांचं आरोग्य चांगलं राहावं याच्यासाठी आपण हे स्टेडियम बनवलेलं आहे किंवा इथं म्हणजे स्पीच वगैरे तयार करतोय आपले हे आपण. बापू विचारू शकता म्हणजे मार्कआउट कुठल्या पद्धतीनं दिलंय, म्हणजे याचं मार्कआउट जे केलंय ॲक्युरेट म्हणजे काय व्हायला पाहिजे बाबा. आपण स्टेडियम जे बनवतोय त्याची बाउंड्री कुठं असायला पाहिजे, स्पीच कसं असायला पाहिजे किंवा त्याच्यामध्ये कुणा दुखापत होऊ नये त्यासाठी आपण हे माती वगैरे जे आपल्याला दिसते हे आपण हे 2 इंजिनियर आहेत त्यांना आपण विचारू शकतोय बा कशा पद्धतीनं आपण म्हणजे मार्कआउट दिले. सर आपण मार्कआउट कसं दिले या ग्राउंडवरती ते आपण म्हणजे हे आपले जे म्हणजे कर्मचारी असतील किंवा कुणी असेल बाबा त्याला असं वाटतं की बाबा मला विरंगुळा पाहिजे 1 तासभर किंवा माझ्या म्हणजे आरोग्यासाठी ही मुवमेंट किंवा एक एक्सरसाइज आहे हे पाहिजे, त्याच्याबद्दल आपण एक थोडक्यात सांगू शकतो.
आधी आपण काय केलं ग्राउंडला रोटर केलं. रोटर करून पाणी मारलं आणि चुपून घेतलं. त्यानंतर आपण ही पक्क्यानं मार्किंग सेंटर काढलं ग्राउंडचं सेंटर काढून पीच आखलं. पीच आखल्यावर आता आम्ही मुरुम आणलाय, लाल माती आणली बघू शकता. आधी मुरुम हातरणार आहेत आम्ही. मुरुम हातरून चुपवून घेऊन परत लाल माती हातरून ते चुपवून घेणार आहे आणि ते खेळण्यालायक होणार आहे. आणि आमची पंचायत समितीचा सगळा स्टाफ तिथे येऊन सगळं खेळणार, आरोग्य अबाधित राखणार. म्हणजे नक्कीच यांनी काय केलं की पूर्ण मेजरमेंट घेऊन म्हणजे लाल माती मुरुम वगैरे जे आहे ते पूर्णतः टाकून याच्यामध्ये काय होणार आहे की बाबा मी माझं म्हणजे दिवसभरचं काम आपटून किंवा जे ऑफिसचं काम आहे हे पूर्ण आटपल्याच्या नंतर मी 1 तास माझ्या आरोग्यासाठी देणार आहे. याच्यासाठी हे स्पीच तयार केलेलं आहे. सर्वांनी अशाच पद्धतीने म्हणजे मी आरोग्यासाठी 1 तास द्यावात हे प्रत्येक जण सांगतोय, आयुर्वेद पण सांगतोय, त्याच पद्धतीने आपण पण द्यावं. धन्यवाद. म्हणजे हे तब्येत बघू शकता, यांनी पण असं ठरवलेलं आहे की बाबा मला खरंच 1 तास म्हणजे माझ्या आरोग्यासाठी देण्याची गरज आहे. हे क्रिकेट खेळण्यासाठी येणारच आहेत म्हणजे आपल्या ह्या स्टेडियमवरती. आपण त्यांना विचारू की बाबा त्यांनी 1-2-3 दिवस झाले प्रॅक्टिस करताय, परंतु त्यांचं म्हणणं काय ते आपण म्हणजे त्यांच्याकडून जाणून घेऊया. आमच्या पंचायत समितीचे BDO साहेब, अकेले साहेब यांनी भरपूर यामध्ये कष्ट घेतलेले आहे आणि पहिल्या दिवसापासूनच इथं आल्यापासूनच त्यांनी एवढं फास्ट काम करायला चालू केलं. कर्मचाऱ्याला ही करणे म्हणजे सर्व मला जमत नाही म्हणजे असं आलेलं आहे की म्हणजे BDO साहेबांना पण सांगितलं बाबा कामाचा स्ट्रेस किती आहे त्याच्यामध्ये खरंच कर्मचाऱ्याला म्हणजे त्याच्या आरोग्याविषयी ते म्हणजे काळजी घेत आहेत BDO साहेब. हे आपण बघू शकतो, हे JCB बनवले. आज आमचं स्पीच 100% पूर्ण तयार होऊन उद्यापासून आम्ही प्रॅक्टिस तयार करणार आहेत. कॅमेरामॅन रवी पवार सोबत लक्ष्मण उलगे, कळंब. धन्यवाद.